नमस्कार मंडळी, मी योगेश भोगले आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी कॅम्पिंगसाठी माळावरती येलं आहे. तर हे बघा, आज आपण इकडे कॅम्पिंग करणार आहोत. हे बघा, खाली उंच अशा डोंगरावरती येलं. तर आजचं लोकेशन आपला इकडे असताना इकडे आपल्याला आज कॅम्पिंग करूया. वरच्या साईडला जरा प्लेन जागा बघून आपण टेंट वगैरे लावूया. आणि हे बघा, ह्यो आज व्ह्यू दिसता बघा वरून, टॉपवरून. हे बघा, तरी वाजले 6:30 वाजून गेलेत. सूर्य मावळलं. आज आपल्या खूप वेळ झालो. तर इकडे आपण टेंट लावून घेऊयात. बघा, इकडे रान वगैरे ना खूप वाढला, सगळीकडे रानच आहे. तर सर्वात आधी आपण टेंट लावूया. संध्याकाळ खूप झाली आणि संध्याकाळ झाली तशी थंडी चालू झाली आहे, कारण हल्ली 4-5 दिवस थंडी खूप पडतं. तर इकडे आपण टेंट लावून घेऊया आणि लगेच लाकडं वगैरे जमा करूया, म्हणजे आपल्याला रात्री थंडी लागली ना तर शेकोटी वगैरे करूची लागत. जेवण वगैरे आपल्या करूचं इकडे. तर लगेच टेंट लावून घेऊया. लगेच ना टेंट वगैरे लावून घेऊया. खूप उशीर झालो आपल्याला आज. तर मंडळी, टेंट वगैरे लावीपर्यंत नाही, हे बघा पूर्ण काळोख झाली आहे. टेंट वगैरे लावला, सामान ठेवला, थोडीफार लाकडा गोळा केला आणि पूर्ण काळोख पडलो. तर लगेच आपण ना टेंटमध्ये सामान सगळं काढून घेऊया, सेटअप करूया मस्तपैकी व्यवस्थित. तर आता वाजले 7 वाजले बघा, बाहेर एकदम रात्र झाली आहे. बघा इकडे, आणि इकडे आपलं खाली गाव आहे आणि उंच डोंगरावरती आपण आज कॅम्पिंग करतो. आणि तिकडे लग्नाची वरात दिली आहे, वाजप ऐकव घेता बँड. तर तिकडे वरात आहे. आणि इकडे आज आपण इकडे वरती ना डीप फॉरेस्ट, एकदम एकदम घनदाट जंगल आहे इकडे. त्या घनदाट जंगलमध्ये आपण आज कॅम्पिंग करतलं. इकडे टेंट लावलं आपण. तर मंडळी, इकडे चूल वगैरे लावली आपण आणि खाली माती टाकली आहे. खाली माती टाकली कारण कराडा ना इकडे आजूबाजू सुकलेला, आग वगैरे जाऊ नये म्हणून खाली इकडे जरा माती टाकली आहे. इकडे आपलं टेंट आणि लगेच ना पहिली आग पेटवून घेऊया, मग बाकी जेवणाक चालू करूया, सुरुवात करूया. खूप उशीर झालो आपल्या. तर सगळं होईपर्यंत आपण इलावच लेट. तर मुळात आपल्याला ना खरं तर आपल्या इकडे सूर्यास्त बघू घेऊचं होतं, कारण ह्या टॉप एवढ्या तर खालचं व्ह्यू जरा एक नंबर दिसता व्ह्यू. तर नेक्स्ट टाईम आपण कधीतरी येऊया. तर लगेच जेवणाक सुरुवात करूया. दव पडलं त्यामुळे आग ना लगेच पेटायची नाही. तर मंडळी, इकडे भातासाठी आदन ठेवला, पाणी ठेवलं इकडे आणि टेंटमध्ये सगळं सामान काढून ठेवला. हे आपलं टेंट.
आतून बघा आपलं टेंट असं. जरा थंडी कमी आहे, म्हणजे अशी वाटलेली आपल्याला तेवढी अशी थंडी नाही, पण दव पडलो त्यामुळे लाकडा पण ना पेटत नाहीत. तर मंडळी पाणी इकडे गरम होता तोपर्यंत आपण ना चिकनला मीठ मसाला वगैरे लावून ठेवूया. मीठ टाकूया. हळद. आणि इकडे आपण चिकन मसाला वापरूचा. तर आपले सबस्क्रायबरच साऊथ इंडियनवरचे, तिकडेचे साऊथ इंडियनवरचे, त्यांनी हे आपल्या एक मसालो पाठवल्याने या चिकन मसालो. तर तो आपण ट्राय करूया. आणि इकडे आपण चिकन मसाला आपण रेग्युलरचा तो वापरूया. आणि आलं लसूण पेस्ट. तर इकडे आदना कड इलो बघा, मस्तपैकी पाणी उकळलं. आता आपण तांदूळ घालून घेऊया. तिकडे चिकनला मसाला वगैरे लावून ठेवला, लगेच तांदूळ घालून घेऊया. पाणी मस्तपैकी पाण्यात उकळली आहे. आता तांदूळ घालूया. इकडे उकळी आहे मस्तपैकी, कड इलो भाताक. पाणी लगेच गरम झालं त्यामुळे आता भात काय लगेच होईल. पाण्यात उकळलेली भात थोडं शिजलो ना की पाणी थोडं जास्त त्या गाळून टाकूया, म्हणजे भात मस्त फळफळीत होईल. तर भात तिकडे होता, तर तोपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो कापून घेऊया. तर जेवण काय लगेच होईल. इकडे भात होता, भात झाला तर जमा बऱ्यापैकी आता झाला. तर भात झालो की आपण लगेच चिकन करून घेऊया. तर चिकन करून झाला ना, तर टाईम भेटलो तर आपण भाकरी करूच्या. पीठ आपण घेऊन येला, तर बघूया भाकरी पण ट्राय करूया. आपण कधी भाकरी आपण केला ना कॅम्पिंगमध्ये. तर भात इकडे तयार झालं बघा, आणि थोडा वेळ मुरान दे भात. मग भात झालो, आता कांदा टोमॅटो वगैरे कापून झालं, मग आपण लगेच चिकन फोडणी घालूया. तर चिकन फोडणी घालूच्या अगोदर ना आपण भाकरीसाठी पीठ आणला, तर पीठ मळूया. पीठ मळून ठेवूया. चिकन काय लगेच होईल. तर माझ्या मित्राक आता मी फोन केलेला आहे, तर ते का बोललेलं आहे ये म्हणून. तर कामावर गेलेलं तो, तर मित्राक फोन केला आहे, तर कामावर गेलेलो तो, त्यामुळे ते का लवकर भेटला नाही. तर तो पण आता आपल्यासोबत येता. तर आपण भाकरी भाजूया.
पीठ मळूया आणि भाकरी भाजूया. बघूया जमतात काय. इकडे भात रेडी झालो हा. पीठ मळूया आणि भाकरी भाजूया. आपण कधी कॅम्पिंगला भाकरी कधी भाजली नाही, तर आपण फर्स्ट ट्राय करूया. बघू कशी होता. तर लगेच पीठ मळून घेते. पीठ घेतलं आहे आणि पाणी जरा ना गरम करून घेते आहे, म्हणजे भाकरी जर आपली व्यवस्थित होईल. तर माळावर जंगलात येऊन जेवण वगैरे करूची मजा ना तर काय वेगळीच असता. लय मजा येतं. तर लगेच आपण पीठ मळून घेऊया. तर इकडे मस्तपैकी पीठ मळून झाला. आता चिकनला फोडणी देत आहे. चूल आपली ना उंचीन लहान झाली आहे, दगड लहानच ना, त्यामुळे आग लागत नाही बघा. पण आपलं ठीक आहे. इकडे दगड आपल्याला भेटले नाही, आपण डोंगराच्या खाली गेलो, तिकडून दगड आणला. तर आपला लगेच झटपट फोडणी देऊया. तशी म्हणण्या एवढी अजिबात थंडी नाही, नंतर ना भरपूर थंडी वाजते, भरपूर थंडी पडते नंतर. चला तेल टाकलं इकडे. कांदो आणि टोमॅटो तिकडे. लगेच फोडणी देऊया. कांदो घातलाय. आता थोडीशी आलं लसूण पेस्ट आहे ना, ती जराशी टाकूया. आग ना आता बघा जास्तच पेटली. टोमॅटो टाकूया. टोमॅटो टाकलाय. जरासं कांद्यात ना मीठ टाकूया. मीठ टाकते जरासं कांद्यात, कारण कांदो लगेच नरम होत भाजतलो चांगलं. तर आता कांदो भाजला, तर सगळे मसाले टाकूया आपण. इकडे आपण चिकन मसाला टाकूया. हळद टाकते जराशी. जरासं चिकन मसाला वेगळा आहे. आता फोडणी झाली, आता त्यात लगेच चिकन टाकते, परतून घेते. ताटलीवर पाणी टाकूया, म्हणजे लगेच जरा वाफेन शिजवून देऊया जरा ते का.
तर इकडे हेमंत दिलं बघा. आता ये तर चिकन इकडे बघा शिजतं. आणि हेमंत इलो पहिल्यांदा आपल्यासोबत नाईट कॅम्पिंगला इलो पहिल्यांदाच. तर दोघा मिळून आंबा इकडे नाईट कॅम्पिंग करूचे आपले. चिकन इकडे शिजलं तर आता ना जरासं आपण वाटप टाकूया. घराकडून ना कांदा खोबऱ्याचं वाटण आणलेलं तर आता टाकूया. हॅलो. अरे गडावरची पूजा झाली का? कधीच्या महिन्या 15 तारीख होती ना ती 14-15. तर मंडळी इकडे चिकन झाला. आता आपण भाकरी करून घेऊया. चिकन इकडे शिजला मस्तपैकी. जरासा आपण त्यात वाटण टाकला आणि रस्सा ठेवला जरा. आता आपण भाकरी करून घेऊया. तू धापतो ना भाकरी मसाला येत नाही. बघता आधी कशी येता. पीठ लाव खाली. आता खाल्लं तो तापलो हा. बघू भाकरी टाकूया. मध्ये भाज्या मध्ये भाज्या होईल. मध्ये भाज्या तरी बघा ही लास्टची भाकरी आहे. बाकी इकडे भाकरी भाजून झाल्यात. इकडे भाकरी आहेत बाकीची. आणि हे बघा ही शेवटची भाकरी. फुगाने काय कर माझी तो खाली उतरतो. आणि हे काय भात झोपडी होती. फडकू घे.
धुरावली बोल फिरू. चल बरं झाले. चला इकडे चिकन, भाकरी आणि भात सगळं झाला. आता आपण थोडा वेळ थांबूया, सगळं आवरूया आणि नंतर जेवू घेऊया. तर आपलं जेवण झालेला, थोड्या वेळानं आपण जेवूया. जेवण वगैरे बनवून झाला, आता जेवू बसलो. इकडे हेमंत सोबत, तर लगेच जेवण वाढून घेऊया. तर इकडे चिकन बघा, चिकन इकडे भात आणि भाकरी आपण भाजलं आहे. इकडे भाकरी तर लगेच जेवून घेऊया. तर लगेच जेवण वाढून घेऊया. कर सुरू. वांगण जर मागे कोणी दिली भाकरी घे म्हणजे परत जेव्हा होईल दुकानदार कोणी देतले. तर इकडे भात वाढून घेऊया आपण. पियाळ खाई गेलो. तर मंडळी जेवण वगैरे वाढून घेतलं आहे. हेमंतने इकडे सुरुवात केलं ना. कसं आलं चिकन हेमंत? मस्त. तर दर टाईमला आपण कांदा टोमॅटोच बनवतात, तर या टाईमला जरा घराकडून कांदा खोबऱ्याचा वाटण आणलेला, तर ता टाकला. तर या मंडळी सगळे जेवूक सुरुवात करूया आपण. जेवू मस्तपैकी भाकरी आहे आणि चिकन. मसाला चिकन एकदम झणझणीत आणि चिकन व्यवस्थित शिजला. भात पण दर टायमासारखं झालं नाही, ह्या टाईमला जरा व्यवस्थित झालं, फळफळीत झालो एकदम. आता लास्ट टाईमला आपलं एकदम चिकचिकीत झालेलो. तर यावं लगेच जेवू, आपण जेवून घेऊया. तर मंडळी जेवण वगैरे करून झाला, सगळं आवरला, भांडी वगैरे सगळी घासून झाली. आता झोपायात 11 वाजले आहेत. तर ही बघा आतमध्ये झोपायची तयारी चालू आहे. इकडे टेंट अंथरून वगैरे घालूया आणि झोपून देऊया. तर डायरेक्ट आता सकाळी भेटूयात. तर भेटूयात आता डायरेक्ट सकाळी. गुड नाईट. गुड मॉर्निंग मंडळी, शुभ सकाळ. तर सकाळ झाली आहे, सकाळचे 7:15 वाजले आहेत आणि आपल्याला आता जाग गेली, पूर्ण उजाडला सगळीकडे. आणि सकाळीच हेमंत 6 वाजता उठलो, तर तो निघून गेलो, तो घरी गेलो, कारण त्याला कामावर जायचं होतं. तर 7:15 वाजले. रात्रभर थंडी होती भरपूर खूप आणि वारा भरपूर सुटलेला आणि सकाळी मस्त शांत झोप लागली आणि आत्ता उठलं आहे. तर आपल्याला आता उशीर झालो घरी जाऊ बघू. आणि आग पण आता पेटायची नाही, कारण आता दव वगैरे पडलेलो, त्यामुळे लाकडं वगैरे जरा दमट झाली आहेत. तर बघूयात, आग पेटली तर ठीक, तर आग पेटली तर चहा बनवूया, नाहीतर सगळं आवरूया आणि निघूयात. तर इकडे जराशी आग पेटली आहे, तर आपण चहा बनवूया, कारण थंडी भरपूर आहे. इकडे चहा होता, तोपर्यंत आपण बाकीचं आवरूया, सगळं सामान वगैरे सगळं आवरून घेऊया आणि चहा वगैरे पिऊया आणि मस्त निघूया, कारण वाजले भरपूर आहेत. तर म्हणजे इकडे चहा झाली आहे, चहा लगेच पिऊया.
आपण चहासाठी कप नाही आणलेला, पाण्याच्या कपातच पिऊया आणि निघूया, कारण बऱ्यापैकी उशीर झाला. आग आता ना विजून टाकूया, कारण बाकी ना कराड आहे सगळीकडे. तर मंडळी चहा वगैरे पिऊन झाली आहे, तर आता सगळं आवरूया, टेंट वगैरे काढूया आणि आता घरी जाऊया. तर मंडळी टेंट वगैरे सगळा काढून झाला आणि आग इकडे विझवलं आहे पूर्ण, कारण बाजू सगळीकडे सुक्या कराडा. तर आग इकडे विझवलं आहे आणि आपण ह्या घनदाट जंगलाच्या मधोमध इकडे आपण टेंट लावलेलं आणि इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण मोकळा खालच्या बाजूक, आणि इकडे या डोंगराच्या वरती टॉप लेवलला आपण टेंट लावलेलो, कारण सनसेट आपल्याला बघूच होतो, पण सनसेट आपल्याला काय बघू भेटलो नाही. तर नेक्स्ट टाईमला येऊया, लवकर येऊया आणि इकडे कधीतरी अशीच कॅम्पिंग करूया, फुल नाईट कॅम्पिंग. तर ह्या व्हिडिओचं हे शेवट करत आहे. तर ह्यो फुल नाईट कॅम्पिंगचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो ह्या कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ तुमका बघूक भेटतील. चला तर भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.